सर्वांचं या ठिकाणी आयोजक आणि संयोजकाच्या वतीने प्रथमतः मी सहर्ष स्वागत करतो आणि आपण या सत्कार मूर्तींना आशीर्वाद देण्यासाठी आलेले आपले डॉक्टर साहेब नानासाहेब धंडे यांना आपण आपल्या दोन शब्दात मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. नको चोडेखिंडी गावासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण. आज भव्य सत्कार समारंभ. चोडेखिंडी गावचे सुपुत्र श्री अजित संतोष पाटील मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल व गनर प्रमोद संतोष पाटील इंडियन आर्मी व अरविंद रावसाहेब कुंभारे या तिन्ही बांधवांनी देशासाठी किंवा आपल्या राज्यासाठी एक चांगले योगदान दिले आणि त्यांच्या पाठीवर थाप म्हणून आज हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस उपाधीक्षक चव्हाण साहेब तसेच कुंभारी आपल्या भागाचे बुलंद आवाज जत तालुका सभापती सौ अर्चना नाथा पाटील मॅडम व इतर सर्व मान्यवर. तर म्हणजे आपण एखाद्या कर्तृत्ववान पुरुषांच्या किंवा कर्तृत्ववान तरुणांच्या पाठीवरती एक शाबासकी देण्यासाठी हा कार्यक्रम गरजेचा असतो. कारण काय कष्ट घेऊन ही पोस्ट किंवा ही पद मिळवायचं असते म्हणजे त्याच्यासाठी फार कष्ट असतात. तर अशा जे पुढे होऊन काम करून आपलं नाव कमवतात अशा पोरांच्या पाठीवरनी समाजाचं किंवा गावाचं एक काम असते की त्यांच्या पाठीवर एक शाबासकीची थाप देणं. तर आज हा जो कार्यक्रम आयोजित केलाय चोडेखिंडी गावचे माजी सरपंच व चोडेखिंडी गावच्या विकासासाठी कायम आपलं प्रत्येक तन मन धन पणाला लावून या गावाच्या विकासासाठी व गावातील नाव आपलं या कवटेमंकाळ तालुक्यामध्ये रोशन करण्यासाठी त्यांचा कायम प्रयत्न आहे. तर प्रथमतः मी दत्ता पाटील व त्यांच्या संपूर्ण टीमचं स्वागत करतो व पुढील भाषण आमचे निळे साहेब करतील. धन्यवाद डॉक्टर साहेब. युवकांचे आशास्थान युवा उद्योजक सन्माननीय विश्वास भाऊ नये हे आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. सर्व पाहुणे मंडळी आमचे या गावचे आहेत या ठिकाणी उपस्थित सर्वांना नमस्कार आमचा. आज या चोडेखिंडी नगरीमध्ये दोन भाऊ आहेत प्रमोद आणि अजित. म्हणजे भावांना भावाचं काय शिकायचं असतंय यात पण बरंच काय असतंय. आणि दुसरे आमचे रानगर पाहुणे आहेत या कुंभारे पाहुणे. या तिन्ही मुलांनी अतिशय कसोटीनं प्रयत्न करून कारण आता स्पर्धेश जग आहे आणि या स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करणं एवढी सोपी गोष्ट नाही आणि याच्यातून त्यांनी प्रयत्न करून त्यांचं यश संपादन केलंय. आणि अशा होतकरू मुलांच्या सत्काराचा नियोजन दत्ता पाटील यांनी या गावामध्ये केलं. विशेषतः पाटील साहेब तुमचं विशेष अभिनंदन. कारण
एखाद्या गरिबाच्या मुलांना काही केलं तर ते न पटण्यासारखी गोष्ट बऱ्याच जणांना असते, पण ते रुचवून बाकीच्या मुलांनी त्याच्यातून काहीतरी घ्यावं हा एक चांगला उद्देश ठेवून तुम्ही पाठीमागच्या वेळेस सन्माननीय आपले PSI साहेब नवनाथ पाटील साहेब ज्यावेळी जॉईनिंग झालं होतं त्यावेळी त्यांचाही अतिशय शानदार कार्यक्रम तुम्ही गावात घेतला होता. त्याच्यानंतर आता हा कार्यक्रम घेतलाय, त्यामुळे तुमचं विशेष अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या जतनगरीचे जत तालुक्याचे सभापती मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या ढालगाव आणि पंचक्रोशीतील कवठेमंकाळ तालुका असेल, जत तालुका असेल, सांगली जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आमचे परममित्र सुभाष शेठ खांडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी या जत तालुका असेल किंवा आजूबाजूच्या भागामध्ये एक दुधाची चळवळ अतिशय चांगल्या पद्धतीनं करून ज्यांच्या दारामध्ये शेळी नाही पण त्यांना 1 लाख रुपयाची गाय घेण्यासाठी मदत करून या भागात दुधाची क्रांती जर कोणी घडवून आणली असेल तर या कुंभारी नगरीचे डोरले मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. जांभूळवाडीचे सरपंच दायंगडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. उद्योजक गणेश दायंगडे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच मंडळी या ठिकाणी स्टेजवरती उपस्थित आहेत. आमच्या गावचे सदामाऊली आहेत, डॉक्टर साहेब आहेत. हे जे होतकूर मुलं ज्यांनी आपला ठसा उमटवला, यश संपादन केलं, डायसवरती बसलेले सर्व मान्यवर आणि या गावातील सर्व तरुण मित्र मंडळी या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात. सांगायचा मुद्दा एवढाच आहे, ज्यावेळी एखादा व्यक्ती संघर्ष करत असतो एखादी गोष्ट मिळवण्यासाठी, त्यावेळी त्या संघर्ष करणाऱ्या व्यक्तीला ती स्पर्धा माहीत असते, त्याला ती माहीत असते ती पुढची गोष्ट काय आहे, आणि बाकीच्यांना वाटत असते त्याला काय जमतंय का नाही. कारण लोकांचं लक्ष फक्त तुमच्या यशाकडे असतं, तुमचं जे कष्ट काय असतं हे फक्त तुम्हाला माहित असतं. आणि आपल्या कष्टाचं जर चीज काय लोकांना करून दाखवायचं असेल तर त्यासाठी यश संपादन करावं लागतं. आणि ते करत असताना तुम्हाला जे काय हाल अपेक्षा झाले असतील, तुम्ही पोलीस दलात आता भरती झाला, त्याच्या अगोदर तुम्ही आर्मीमध्ये जॉईनिंग करून घेतलं होतं स्वतःचं, म्हणजे तुम्ही एकदा सोडून 2दा स्वतःला सिद्ध केलेलं आहे. या दोघांना पण आम्ही विनंती करेन, तुमचं पण लवकरात लवकर याच्यात प्रमोशन व्हावं, खात्याअंतर्गत तुम्हाला पुढच्या चांगल्या संधी मिळाव्यात. या ठिकाणी पाटील साहेबांनी अतिशय चांगलं नियोजन करून हा कार्यक्रम घेतला. पावसाचं वातावरण चालू आहे, जास्त काय बोलण्यापेक्षा तुम्हाला शुभेच्छा देतो. या ठिकाणी तुम्ही सन्मानानं आम्हाला बोलवलं त्याबद्दल तुमचा आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद नेरे साहेब. यानंतर आपल्या गावचे सुपुत्र सुभेदार मेजर संभाजीराव शितोळे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतोय. हॅलो, जय हिंद. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सारे मान्यवर, मला सगळ्यांची नावं माहीत नाहीत, तर प्लीज मानून घ्या. आज इथं तुमच्या आपल्या समोर 3 हिरे उभे आहेत. त्यांनी आता निळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःला सिद्ध केलेलं आहे आणि त्याची प्रेरणा घेऊन गावातल्या अनेक युवकांनी त्याचा धडा घेऊन, या प्रेरणा घेऊन अनेक युवकांनी आपल्याला सिद्ध केलं पाहिजे. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, BSF, CISF किंवा CRPF किंवा आपला महाराष्ट्र पोलीस, कुठे ना कुठेतरी आपला ठसा उमटवला पाहिजे. सकाळ सकाळी व्यायाम करून, रनिंग करून, स्पर्धा परीक्षेची तयारी करून मुलांनी आपलं झोक त्या बाजूला वळवला तर मुलगा निर्व्यसनी तर कमीत कमी राहतो आणि एक चांगला नागरिक बनतो, यावर माझा ठाम विश्वास आहे. इथं आता प्रमोद, अजित आणि कुंभारे मजल तिघ आहेत. यामध्ये अजितनं आर्मीमधून महाराष्ट्र पोलीसमध्ये आपला संघर्ष करून
तसा उमटवला आहे आणि त्यात पदार्पण केलेलं आहे. त्याला मी कॉंग्रॅच्युलेशन करतो. कारण आर्मीमधून पोलीसमध्ये जाणं ऑन ड्युटी एवढं शक्य नसतं. कारण तिथं जे स्ट्रगल असतं बॉर्डरवर बर्फामध्ये राहून, आता सध्या लडाखमध्ये सर्व्हिस करत होता ना तू, कुठं होतस? हा, लेह लडाख. त्या ठिकाणी -60 टेम्परेचर असतं. -60 कशाला म्हणतात? 60 ज्यावेळी 100 सेल्सिअसवर पाणी जातं त्यावेळी पाणी उकळायला लागतं. तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो. आणि ज्यावेळी आपल्याकडे खूप थंडी पडलेली असते त्यावेळी फक्त 15-16 पर्यंत टेम्परेचर वाढलेलं असतं, कमी झालेलं असतं. आणि तेच टेम्परेचर कमी होत शून्यावर येईल ना, त्यावेळी पाण्याचं बर्फ व्हायला लागतंय. त्यावेळची परिस्थिती कशी असेल? त्यानंतर -1, 2, 3, 4 तसं लडाखमध्ये -60 मध्ये आपले जवान सर्व्हिस करत असतात, देशाचे रक्षण करत असतात. त्यामध्ये अजितनं त्याचं स्ट्रगल केलेलं आहे, त्यातून त्याचा अभ्यास पण केलेला आहे. आणि मला माझाही भूतकाळ आठवला. 2010 मध्ये जे हे 2 मुलं, आता प्रमोद आणि कुंभारेचं नाव काय? अरविंद कुंभारे, ज्या ग्राउंडमध्ये यांनी ट्रेनिंग केले त्या ठिकाणी मी 3 वर्ष इन्स्ट्रक्टर राहिलेलो आहे, DI ड्रिल इन्स्ट्रक्टर. त्यामुळे ही मुलं ज्यावेळी ट्रेनिंग करत होते त्यावेळी मला माझा भूतकाळ आठवत होता. आणि या मुलांना इथून फोन करून मी इन्स्पायर करत होतो. त्यांच्या कसम परेडला मी येऊ शकलो नाही, त्याबद्दल सॉरी. पण माझे तिथे सहकारी मित्र जे रिक्रूट ज्यांना मी ट्रेनिंग दिलं होतं ते आता सुभेदार आहेत तिथे, त्यांच्याकडून यांचा प्रोग्रेस मी ऐकून घेत होतो आणि जी लागेल ती मदत करण्याचा प्रयत्न करत होतो. मला वाटतं या तिघांची प्रेरणा घेऊन, इन्स्पायर होऊन आपल्या गावातली कमीत कमी 10-20 मुलं तरी कमीत कमी या 2 वर्षामध्ये भरती व्हावीत. आणि आपल्यामध्ये तशी क्वालिटी आहे. फक्त बाहेर येण्याची म्हणजे काय म्हणतात त्याला, हनुमानासारखी वाट बघू नका. हनुमानाला काही ताकद होती की तो हवेत उडू शकतो, पण त्याला स्वतःला माहित नव्हतं की मी उडू शकतो. ज्यावेळी द्रोणागिरी पर्वत जो हिमालयात होता त्याला आणण्यासाठी ज्यावेळी लक्ष्मणाला बाण लागल्यानंतर काय केलं की द्रोणागिरीवर एक कुठली ती जडीबुटी होती, ती जडीबुटी आणायची होती. ती द्रोणागिरी पर्वत होतं कुठं? हिमालयामध्ये. आणि एका रात्रीत श्रीलंकेच्या म्हणजे ह्याच्यापासून हिमालयात जाऊन येणं शक्य नव्हतं. फक्त एकच देव म्हणजे हनुमानच एकटा होता जो हवेत उडून जाऊन तो आणू शकत होता. पॉसिबिलिटी फक्त त्याच्यात होती, पण त्याला स्वतःला माहित नव्हतं की मी उडू पण शकतो हवेत. मग इतरांनी ज्यावेळी तिथले धर्मगुरू वगैरे होते त्यांनी सांगितलं, बाबा तो हवेमध्ये उडू शकतोस, तू यू कॅन डू इट. तर तो त्यावेळी त्याला समजलं, त्यावेळी तो खरोखरच उडला आणि द्रोणागिरी पर्वत घेऊन ते जडीबुटी घेऊन त्या लक्ष्मणाचं प्राण वाचवलं होतं त्यांनी. तसं तुम्हाला प्रत्येकाला सांगण्याची गरज आहे की तुम्ही करू शकता. आणि आपल्या ह्या आसपासच्या खेड्यातल्या मुलांमध्ये थोडी पॉवर आहे, एबिलिटी आहे. मुंबई पुण्याच्या पोरामध्ये तेवढा दम नसतो तुमच्या पुढे उभा राहील. फक्त तुम्ही व्यसनाकडे जाऊ नका, तंबाखू गुटखा किंवा इतर कुठल्या ह्याच्याकडे न जाता पहाटेपासून प्रॅक्टिस करून आपलं फुल हे करून स्वतःला सिद्ध करण्याचं हीच टाइम आहे, तेवढं लक्षात ठेवा. आणि या तिघांना मी त्यांच्या भविष्याबद्दल शुभेच्छा देतो. इथं आलेले मान्यवर त्यांनी आपल्या गावाला भेट दिली. या 3 मुलांचं कौतुक करण्यासाठी ते वेळात वेळ काढून आले, त्याबद्दल त्यांचं अनेक आभार. आणि एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. चव्हाण साहेब आपले मनोगत व्यक्त करते.
आदरणीय व्यासपीठ कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या जत पंचायत समितीच्या सभापती आणि आयोजक दत्ता पाटील हे सर्वांचंच मी इथं माझ्या पोलीस स्टेशन तर्फे सगळ्यांना ग्रामस्थांना नमस्कार आणि आयोजकांचं मीच तुमच्या वतीने आभार मानतो. कारण असा कार्यक्रम इतका मोठ्या स्वरूपात अगदी जेवणाची पण सोय केली त्यांनी. असा कार्यक्रम मी पहिल्यांदाच बघतोय. आणि इथं आल्यानंतर मला समजलं खरं तर DYSP साहेबच येणार होते, पण त्यांना हायकोर्ट असल्यामुळं त्यांना यायला उशीर झाला. अजून आलेच नाहीत ते, त्यामुळे त्यांनी मला अचानक फोन केला की तुम्ही जाऊन अटेंड करा कार्यक्रम. इथं आल्यानंतर मला वाटलं की एक जण पोलीस भरती झाले आणि 2 जण आर्मीमध्ये भरती झाले. इथं आल्यानंतर समजलं की हे 3 पण अग्निवीर मध्ये होते आणि ते 2 सख्खे भाऊ आहेत ना. तर काश्मीर मधल्या लेह लडाख सारख्या भागामध्ये काम करत असताना अतिशय संवेदनशील इलाका आहे तो. म्हणजे दुश्मन राष्ट्राची कधी पण बंदुकीची गोळी येऊ शकते. अशा स्थितीमध्ये एकतर डोळे उघडे ठेवून ड्युटी करायची आणि त्यात इकडच्या पोलीस भरतीची तयारी पण करायची. ही गोष्ट म्हणजे ऐकायला बरी वाटते, पण करण्यासाठी खूप अवघड गोष्ट आहे. ज्यांनी हे काम पोलीस भरती होण्याचं काम केलंय हे अतिशय म्हणजे दिव्य काम आहे. एवढं आपण जे विचार करतोय इथं बसून की सहजगत्या गोष्टी होत असतील, अशा होत नाहीत. आणि पोलीस झालं आणि आर्मीमध्ये सैन्य दलातील सेवा, ह्या दोन्ही सेवा ह्या फक्त केवळ नोकरी नसते, तर याच्यावरती देशाच्या रक्षणाची मोठी जबाबदारी असते. सैन्य दलात भरती झालेल्या युवकांना तिथे नोकरी करत असताना परकीय दुश्मनांकडं लक्षपूर्वक सतर्कपणे ड्युटी करावी लागते. तर पोलीस दलातल्या लोकांना देशाच्या अंतर्गत राज्यात कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचं काम करावं लागतं. दोन्ही कामं ही फक्त केवळ नोकरी आणि पगार ह्याच्याशी संबंधित नाहीत, तर ह्याच्यामध्ये मोठा त्याग आहे की जरी पोलीस घरी असेल तरी पण त्यांना घरी बसता येत नाही, अशी स्वरूपाची ड्युटी असते पोलिसांची. आणि आर्मीमध्ये जॉब करताना पण त्यांना स्वतःचं घरदार सोडून तिथं जाऊन नोकरी करावी लागते. म्हणजे पोलिसांची नोकरी पण काही कमी नाहीये. पोलिसांना पण जरी घरी असलं तरी पोलिसांना म्हणजे नावालाच घरी असतात फॅमिली सोबत पोलीस. त्यांचे ड्युटीचे तास इतके जास्त असतात की 24 तासातले त्यांना जेमतेम 3-4 तास झोप भेटते, तेवढेच ते ड्युटीत नसल्यासारखे असतात. म्हणजे 3-4 तास जेवढे झोपतायत तेवढीच त्यांची काही ती सवलत म्हणायची ड्युटीची. नाहीतर पोलीस हा कायद्याने 24 तास ड्युटीवर असतो. म्हणजे त्याला कधी पण बोलवलं तर जावंच लागतं. आता तुमच्या गावात म्हणजे माझा जिल्हा सोलापूर आहे, या सांगली जिल्ह्यात आल्यावर मला कळलं इथं की प्रत्येक तालुक्यात कॅन्टीन असते, एवढी लोक आर्मीत असतात. आमच्याकडं जिल्ह्यात एखादं मिलिटरी कॅन्टीन असतं आणि आर्मीमध्ये संख्या पण एवढी नाहीये जेवढे की सातारा सांगली ह्या भागातले. तर इथं आल्यानंतर एवढं समजलं मला की जतमध्ये 2-4 अकॅडमी आहेत, तिथं सगळे पोरं म्हणजे इकडच्या भागामध्ये क्रीडा संकुल वगैरे ह्या गोष्टी फार पूर्वीपासून आहेत, ज्या आमच्या सोलापूर जिल्ह्यात म्हणाव्या तेवढ्या नाही आहेत. म्हणजे इथं आल्यावरच मला कळलं की एवढ्या अकॅडमी आहे आणि एवढी लोक भरती होत आहेत प्रत्येक तालुक्यातली एवढ्या मोठ्या प्रमाणात. आणि त्याचं अजून एक कारण आहे की हे दत्ता पाटलांसारख्या जी लोक आहेत हे कार्यक्रम अशा स्वरूपाचे सत्काराचे वगैरे आयोजित केल्यामुळे यातून तुम्हाला नुसते पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ याच्या पुरतं मर्यादित राहत नाही कार्यक्रम. असा कार्यक्रम झाला की पोरांना नवीन ऊर्जा भेटते, प्रेरणा भेटते यांच्याकडून. तशी प्रेरणा तुम्ही घ्यावी. आणि गावात आता मला जास्त तर जास्त वयाचीच लोक दिसायला लागलेत आणि एक लहान मुलं दिसायला, म्हणजे बाकी पोरं कुठे गेले सगळे. म्हणजे ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलाय, ज्यांनी प्रेरणा घ्यायची अशी लोक दिसतच नाहीयेत. म्हणजे काय प्रकार आहे हा? म्हणजे कुठं गेलेत का बाहेर नोकरीला का काय? गावच लहान आहे, ठीक आहे, गावाची लोकसंख्याच कमी असेल. आमच्या तालुक्यातलं नसल्यामुळे मला एवढी माहिती नाहीये, तर जत मधल्या गावातली बरीचशी परिस्थिती माहिती आहे. तर तुम्ही सगळ्या पोरांनी आता यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. प्रेरणा घेतली पाहिजे म्हणजे काय, यांनी जी काही जेवढं
ही खरोखर खूप मोठी जिद्द आहे यांची. एका अग्निवीर मध्ये भरती होणं, त्यानंतर पण अभ्यास चालू ठेवणं, मग पोलीस भरती होणं, ह्या गोष्टी साध्या नाही आहेत. हे फक्त ऐकायला ठीक वाटते आपल्याला बघायला, पण ह्याच्या मागे सातत्यपूर्ण सराव करावा लागतोय, रोज अभ्यास करावा लागतोय, रोज प्रॅक्टिस करावी लागते. ह्या गोष्टी रोज रोज असतात. एखाद्या अपयशानं खचून न जाता, म्हणजे ह्यांनी अगोदर पोलीस भरतीला पण ट्राय केला असेल, आर्मीला पण ट्राय केला असेल, पण त्यांनी न थकता कंटिन्युअली सातत्य ठेवलं, त्यामुळे त्यांना ते आज यश प्राप्त झालेलं आहे. तसं आपण सुद्धा त्या गोष्टी केल्या पाहिजे. इतर सगळ्या युवकांनी गावातल्या ह्यांच्यापासून प्रेरणा घेऊन. सगळ्यात महत्वाचा सध्याच्या काळामध्ये तुम्हाला एवढ्या अकॅडमी सगळीकडे आहेत, अभ्यास करायला पुस्तकं अवेलेबल आहेत, जे की आमच्या काळात तर त्या पुस्तकं वगैरे अवेलेबल नव्हती एखाद्या प्रकाशनाची, आणि अकॅडमी पण नव्हत्या. आता तुमच्याकडे हे आहे, पण तुमच्याकडे अजून एक वाईट गोष्ट आहे ती म्हणजे मोबाईल. तुम्ही मोबाईल आणि सोशल मीडियाचा एवढा वापर करणार की दिवसभर त्या अंगठ्यानेच तुम्ही 10-15 किलोमीटर रनिंग करणार तुमच्या हाताच्या, अशा अवस्था होऊन जाते. म्हणजे स्क्रोल करत 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 रील बघत बसतात दिवसभर, मग दिवस वाया जातो. तर ह्या गोष्टी मोबाईल, सोशल मीडिया ह्याच्यापासून दूर राहून जर तुम्ही अभ्यास केला, स्वतःला शिस्त लावली, व्यायाम केला, स्वतःवरती लक्ष दिलं, तर यश काही जास्त दूर नसतंय. जसं आज हे त्रिमूर्ती इथं आहेत, तसं तुमच्यातले ह्या कार्यक्रमापासून प्रेरणा घेऊन पुढच्या वर्षी अजून एक 2-4 लोक असं नेहमीच प्रत्येक क्षेत्रात, कुठल्याही आर्मीमध्येच नाही, कोण डॉक्टर होईल, वकील होईल, न्यायाधीश होईल, ते प्रत्येक गावात, म्हणजे जग गावात आलं पाहिजे. ते जे सर आता मगाशी बोलले की माझ्या गावातला PSI होण्याच्या अगोदर ह्या गावात PSI झाला, म्हणजे एखादं पद आपल्या छोट्याशा गावामध्ये एखादा व्यक्ती नसला तर त्याची उणीव वाटते, आणि जर ती व्यक्ती असेल तर आपलं गाव जगात गेल्यासारखं होतंय. म्हणजे जग गावात येतंय आणि गाव पण जगात जातंय. एखादा अधिकारी असला, कृषी अधिकारी झाला एखादा समजा, तर तुम्हाला बऱ्याचशा स्कीम त्याच्या मार्फतीनं समजतात. जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्याची मदत घेऊ शकताय. तुमच्या गावातला तुमच्या हक्काचा पोलीस असला तर तुम्हाला कायद्यात ज्या काही अडचणी वगैरे येतात त्या तुम्ही त्याच्या मार्फतीनं सोडवू शकताय. एखादा गावात वकील झाला, आता वकिलावर बोलत नाही मी, आहे का गावात कोण वकील? नंतर वकील झाले तर जास्त भांडणं लागतात गावात, असं पण आम्ही बघतोय. म्हणजे वकील झाल्यावर जास्त, असं वकिलांवर टीका नाही करत मी, पण बऱ्याच ठिकाणी असं होऊन जातंय. म्हणजे सांगायचं तात्पर्य माझं एवढंच आहे की तुम्ही गावात डॉक्टर झाले, पोलीस झाले, वकील झाले, न्यायाधीश झाले, तर तुमचं गावच पुढे जाणार आहे आणि तुमच्या गावाचं नाव उज्ज्वल होणार आहे. आज ही मुलं आर्मीमधून अजून मोठ्या पदावर जातील, पोलीसमधून अजून ते PSI DYSP त्या पदापर्यंत जातील. तुमच्या गावाचं नाव उंचावेल आणि त्याचा तुम्हाला एकूण गावालाच फायदा होणार आहे. तुम्हाला प्रत्येक संकटात, तुम्हाला जरी पोलीस स्टेशनला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही ह्यांना विचारू शकताय. आणि आर्मीचं तर खूपच मोठी देशसेवा आहे. तर ह्या सर्वांना मी पुढच्या भविष्यातील त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि मी माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद साहेब, अतिशय सुंदर. आज आपल्या सुडेखिंडी गावामध्ये आपल्याच गावचे आणि शेजारच्या कुंभारे गावचा, जांभूळवाडी गावचा कुंभारे यांनी मिलिटरी आणि पोलीस मध्ये त्यांना नोकरी मिळाल्याबद्दल आपल्याच गावचा दत्ता पाटील यांनी या ठिकाणी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी या ठिकाणी त्यांचा सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यासाठी एवढ्या वेळानं आणि पाऊस चालू असताना तुम्ही सगळीजण इतक्या छोट्या गावात इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं एकदा तुमच्याबद्दल सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या जत तालुक्याच्या धडाडीच्या पंचायत समितीच्या सभापती पाटील मॅडम अर्चना पाटील, आपल्या जत कवटेमंका उमदी पोलीस स्टेशनचे DYSP सचिन थोरबोले साहेब, ते या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून या ठिकाणी खरं तर येणार होते. काल माझं त्यांचं दत्ता पाटलांचं झाल्यानंतर माझं त्यांचं बोलणं झालं आणि साहेब म्हणले गरीब घरातली पोरं
त्या ठिकाणी भरती झाले, मी नक्की येणार. पण त्यांना अचानक हायकोर्टची तारीख लागल्यामुळे ते गेले आणि त्यांनी मला सांगितलं आमचा एक अधिकारी मी त्या ठिकाणी पाठवतो म्हणून. चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. हिवरे गावचे उद्योजक विश्वास निळे, आपले कुंभारी गावचे डोरले साहेब, जांभवाडी गावचे आमचे मित्र सरपंच संजय दांगडे, गणेश दांगडे आणि सर्वच आपल्या समोर उपस्थित असलेले व्यासपीठावरले सर्वच. खर तर आपण बघतोय आता गरिबाच्या घरातली पोरं खर तर नोकरीमध्ये त्यांना संधी मिळायला लागलेल्या आहे. कुठं तर पारदर्शी कार्यक्रम चालू आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसायला लागलेला आहे. आज या ठिकाणी आपल्या गावचे प्रमोद पाटील आणि अजित पाटील हे संतराम पाटलाची 2 मुलं खरं तर दोन्ही आर्मीमध्ये भरती झाले आणि आर्मीमध्ये भरती झाल्यानंतर अजितचं त्या ठिकाणी मन रमलं नाही. त्याला वाटलं बाबा आपण अजून जरा प्रयत्न करून पोलीसमध्ये भरती झालं पाहिजे आणि त्यानं इतका प्रयत्न केला आणि त्याला परत मुंबईमध्ये अर्जंट यायचं होतं. त्यावेळेला संतराम पाटील आणि दत्ता पाटील माझ्याकडे आले आणि मला म्हणले अजितला मुंबईला विमानानं अचानक यायचं आहे आणि त्याला तिथं मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे. मी म्हणलं तुम्ही कशाला काळजी करताय. मी लगेच आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे सेक्रेटरी डॉक्टर आहेत त्यांना सांगितलं आणि ते प्रमाणपत्र त्याला द्यायला लावलं. खरं तर त्याची जिद्द इतकी आहे. मी एवढंच सांगतो ही पोरं इथं थांबणार नाही, या पुढे सुद्धा पुढल्या पोस्टवर नक्कीच जाणार. आज मला अभिमान वाटतोय. चव्हाण साहेब कवटेमंका तालुक्यातलं हे शेवटचं गाव. खरं तर बघायला गेलं तर या गावाकडे पूर्वी एक तुम्हाला माहित आहे अधिकाऱ्यांमध्ये जर एखाद्याला आगाऊपणा एखादा अधिकारी करत असला तर त्याला म्हणायचे तुला गडचिरोलीला टाकायचं. तसं गावात काय झालं का तुला चुडगिंडीला घालवायचं, चुडगिंडीच्या डोंगरात. पण चुडगिंडीच्या डोंगरामधलं हिरे आज काय आहे हे दाखवून देत आहेत आणि ह्यांच्या पाठीवर थाप मारण्याचं काम दत्ता पाटील. खरोखर दत्ता पाटील माझा मित्र आहे म्हणून मी कौतुक करत नाही. दत्ता पाटील यांचा आशीर्वाद तुम्हाला लागणार, तुम्हाला काही कमी पडणार नाही. या पुढे सुद्धा तुम्ही असं जे कोण भरती होऊन जे कोण नोकरीला लागेल त्यांचा सत्कार आणि त्यांच्या पाठीवर थाप टाकण्याचं काम तुम्ही करा आणि तुम्ही करत आलाय. या अगोदर सुद्धा याच ठिकाणी आपल्या गावचा पीएस आहे. आज तुमच्या समोर जे बसले ते समोर महाराष्ट्र शासनाची गाडी पोलीस गाडी घेऊन दारात आपल्या आलेले ते पीएस आहेत. हीच पोस्ट घेऊन आपला सुद्धा एक नवनाथ पाटील त्या ठिकाणी काम करतो याच पोस्टला. ही एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्या गावामध्ये. आज माझं गाव डालगाव असलं तर डालगाव मध्ये सुद्धा माझ्या गावात एक पीएसआय आहे. पण माझ्या गावातला पीएसआय व्हायच्या अगोदर चुडगिंडी गावचा पीएसआय झाला. डॉक्टरच्या पोटाला डॉक्टर होत असतो, वकिलाच्या पोटाला वकील होत असतो. म्हणून काय शेतकऱ्याच्या पोरांना काय शेतीच करायची आहे काय. आमच्या सुद्धा पोरं एक पुढलं पाऊल टाकून का आमच्यात दमक आहे हे दाखवून द्यायचं या का ठिकाणी काम करत असतात. मी एवढंच सांगतो की समोर जे या बसलेले आहेत यांना सुद्धा तुम्हाला चिमुकल्यानं एवढंच माझं सांगणं आहे. आपल्याला सुद्धा जर असं काय पुढे येऊन सत्कार घ्यायचा असेल तर त्यासाठी अभ्यास करायचा. आणि तुमचं नशीब एवढं चांगलं आहे की तुमच्या गावामध्ये दत्ता पाटलासारखा एक माणूस आहे. तुम्हाला सगळ्यांना सगळ्या सोयी सुविधा द्यायचं काम करतोय. आज इथली जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा असेल या शाळेमध्ये ज्या काही सोयी सुविधा कमी आहेत ते देण्याचं काम सुद्धा दत्ता पाटील चांगल्या पद्धतीने त्याची धडपड असते. मी बघत असतो गावामध्ये राजकारण असतं, प्रत्येक गावामध्ये राजकारण असतंय. राजकारण थोडंसं राजकारणाच्या ठिकाणी ठेवून अशा वेळेला मात्र सगळ्यांनी सोबत यायला पाहिजे असं मला काय इथं बसलेल्या सगळ्यांनाच वाटत असतंय. म्हणून मी एवढंच सांगतो की तुम्हाला जर पुन्हा अशा संधी मिळायची असेल तर या प्रेरणा घेतल्या पाहिजेत, कष्ट करायची तयारी ठेवली गेली पाहिजे. आज इथं समोर बसलेले अजित असेल, प्रमोद असेल, अरविंद यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि कुठं तर आपल्या गरिबीची जाण ठेवून आपण एक चांगल्या पोस्टला गेलेले आहेत. आज आपल्या समोर पोलीस पाटील बसलेले आहेत, त्यांचा सुद्धा मुलगा पोलीसमध्ये आहे ना, ते आर्मीमध्ये आहे. आपला वरगर नागनाथ वरगर यांचा सुद्धा मुलगा एक पोलीसमध्ये आहे. श्रीमंत पाटील
अतिशय चांगलं या ठिकाणी. नाही तर आपल्यात कसं आहे, आता ह्या पोरांचं बघून ही पोरं सुद्धा प्रेरणा घेतात. नाहीतर तुम्हाला माहित आहे, एखाद्या गावामध्ये सोन्या चांदीच्या दुकानात एखादा गेला कामाला का त्याच्या पाठीमागं सगळं गाव जाऊन त्या ठिकाणी सोना चांदीचं दुकानं टाकले, गाव झालं, ते सुद्धा चांगली गोष्ट आहे. पण आज चुडीकिंडी सारख्या गावामध्ये एक सेंटरिंगला गेला का त्याच्या पाठीमागं सगळ्यांनी सेंटरिंगला जाऊन, आज चुडीकिंडी गाव सेंटरिंग लोकांचं गाव म्हणून ओळखलं जातं, सेंटरिंगदारांचं गाव म्हणलं जातं. ते आपल्याला पुसायचं आहे आणि आपल्याला दत्ता पाटलासारखं मार्गदर्शन करणारे आपल्या गावात बरेचसे आहेत. त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. माझा संदेश दिल्याबद्दल, तसेच कोणत्याही कामात जिथे काम होत नाही तिथे आवाज उठवणारे नेतृत्व म्हणजे सन्माननीय भाजपा सरचिटणीस सुभाषजी खांडेकर साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. आज आपल्या चुडेखिंडी गावामध्ये आपल्याच गावचे आणि शेजारच्या कुंभारे गावचा, जांभूळवाडी गावचा कुंभारे यांनी मिलिटरी आणि पोलीसमध्ये त्यांना नोकरी मिळाल्याबद्दल आपल्याच गावचा दत्ता पाटील यांनी या ठिकाणी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी या ठिकाणी त्यांचा सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यासाठी एवढ्या वेळानं आणि पाऊस चालू असताना तुम्ही सगळीजण इतक्या छोट्या गावात इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलाय, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं एकदा तुमच्याबद्दल सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या जत तालुक्याच्या धडाडीच्या पंचायत समितीच्या सभापती पाटील मॅडम अर्चना पाटील, आपल्या जत कवटेमंकाळ उमदी पोलीस स्टेशनचे डीवायएसपी सचिन थोरबोले साहेब हे या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून या ठिकाणी खरं तर येणार होते. काल माझं त्यांचं दत्ता पाटलांचं झाल्यानंतर माझं त्यांचं बोलणं झालं आणि साहेब म्हणले गरीब घरातली पोरं त्या ठिकाणी भरती झाले, मी नक्की येणार. पण त्यांना अचानक हायकोर्टची तारीख लागल्यामुळे ते गेले आणि त्यांनी मला सांगितलं आमचा एक अधिकारी मी त्या ठिकाणी पाठवतो म्हणून. चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. हिवरे गावचे उद्योजक विश्वास निळे, आपले कुंभारी गावचे डोरले साहेब, जांभवाडी गावचे आमचे मित्र सरपंच संजय दांगडे, गणेश दांगडे आणि सर्वच आपल्या समोर उपस्थित असलेले व्यासपीठावरले सर्वच. खर तर आपण बघतोय आता गरिबाच्या घरातली पोरं खर तर नोकरीमध्ये त्यांना संधी मिळायला लागलेल्या आहे. कुठं तर पारदर्शी कार्यक्रम चालू आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसायला लागलेला आहे. आज या ठिकाणी आपल्या गावचे प्रमोद पाटील आणि अजित पाटील हे संतराम पाटलाची दोन मुलं खरं तर दोन्ही आर्मीमध्ये भरती झाले आणि आर्मीमध्ये भरती झाल्यानंतर अजितचं त्या ठिकाणी मन रमलं नाही. त्याला वाटलं बाबा आपण अजून जरा प्रयत्न करून पोलीसमध्ये भरती झालं पाहिजे आणि त्यानं इतका प्रयत्न केला आणि त्याला परत मुंबईमध्ये अर्जंट यायचं होतं. त्यावेळेला संतराम पाटील आणि दत्ता पाटील माझ्याकडे आले आणि मला म्हणले अजितला मुंबईला विमानानं अचानक यायचं आहे आणि त्याला तिथं मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे. मी म्हणलं तुम्ही कशाला काळजी करताय. मी लगेच आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे सेक्रेटरी डॉक्टर आहेत त्यांना सांगितलं आणि ते प्रमाणपत्र त्याला द्यायला लावलं. खरं तर त्याची जिद्द इतकी आहे, मी एवढंच सांगतो ही पोरं इथं थांबणार नाही, या पुढे सुद्धा पुढल्या पोस्टवर नक्कीच जाणार. आज मला अभिमान वाटतोय चव्हाण साहेब कवटेमंकाळ तालुक्यातलं हे शेवटचं गाव. खरं तर बघायला गेलं तर या गावाकडे पूर्वी एक
तुम्हाला माहित आहे अधिकाऱ्यांमध्ये जर एखाद्याला आगाऊपणा एखादा अधिकारी करत असला तर त्याला म्हणायचे तुला गडचिरोलीला टाकायचं. तसं गावात काय झालं का तुला चुडगिंडीला घालवायचं, चुडगिंडीच्या डोंगरात. पण चुडगिंडीच्या डोंगरामधले हिरे आज काय आहे हे दाखवून देत आहेत. आणि ह्यांच्या पाठीवर थाप मारण्याचं काम दत्ता पाटील, खरोखर दत्ता पाटील माझा मित्र आहे म्हणून मी कौतुक करत नाही. दत्ता पाटील यांचा आशीर्वाद तुम्हाला लागणार, तुम्हाला काही कमी पडणार नाही. या पुढे सुद्धा तुम्ही असं जे कोण भरती होईल, जे कोण नोकरीला लागेल त्यांचा सत्कार आणि त्यांच्या पाठीवर थाप टाकण्याचं काम तुम्ही करा. आणि तुम्ही करत आलाय. या अगोदर सुद्धा याच ठिकाणी आपल्या गावचा पीएस आहे. आज तुमच्या समोर जे बसले ते समोर महाराष्ट्र शासनाची गाडी, पोलीस गाडी घेऊन दारात आपल्या आलेले ते पीएस आहेत. हीच पोस्ट घेऊन आपला सुद्धा एक नवनाथ पाटील त्या ठिकाणी काम करतो याच पोस्टला. ही एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्या गावामध्ये. आज माझं गाव डालगाव असलं तर डालगाव मध्ये सुद्धा माझ्या गावात एक पीएसआय आहे. पण माझ्या गावातला पीएसआय व्हायच्या अगोदर चुडगिंडी गावचा पीएसआय झाला. डॉक्टरच्या पोटाला डॉक्टर होत असतो, वकिलाच्या पोटाला वकील होत असतो. म्हणून काय शेतकऱ्याच्या पोरांना काय शेतीच करायची आहे काय? आमच्या सुद्धा पोरं एक पुढलं पाऊल टाकून का आमच्यात दमक आहे हे दाखवून द्यायचं या का ठिकाणी काम करत असतात. मी एवढंच सांगतो की समोर जे या बसलेले आहेत यांना सुद्धा तुम्हाला चिमुकल्यानं एवढंच माझं सांगणं आहे, आपल्याला सुद्धा जर असं काय पुढे येऊन सत्कार घ्यायचा असेल तर त्यासाठी अभ्यास करायचा. आणि तुमचं नशीब एवढं चांगलं आहे की तुमच्या गावामध्ये दत्ता पाटलासारखा एक माणूस आहे, तुम्हाला सगळ्यांना सगळ्या सोयी सुविधा द्यायचं काम करतोय. आज इथली जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा असेल, या शाळेमध्ये ज्या काही सोयी सुविधा कमी आहेत ते देण्याचं काम सुद्धा दत्ता पाटील चांगल्या पद्धतीने त्याची धडपड असते. मी बघत असतो गावामध्ये राजकारण असतं, प्रत्येक गावामध्ये राजकारण असतंय. राजकारण थोडंसं राजकारणाच्या ठिकाणी ठेवून अशा वेळेला मात्र सगळ्यांनी सोबत यायला पाहिजे असं मला काय इथं बसलेल्या सगळ्यांनाच वाटत असतंय. म्हणून मी एवढंच सांगतो की तुम्हाला जर पुन्हा अशा संधी मिळायची असेल तर या प्रेरणा घेतल्या पाहिजेत, कष्ट करायची तयारी ठेवली गेली पाहिजे. आज इथं समोर बसलेले अजित असेल, प्रमोद असेल, अरविंद यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आणि कुठं तर आपल्या गरिबीची जाण ठेवून आपण एक चांगल्या पोस्टला गेलेले आहेत. आज आपल्या समोर पोलीस पाटील बसलेले आहेत, त्यांचा सुद्धा मुलगा पोलीसमध्ये आहे ना, ते आर्मीमध्ये आहे. आपला वरगर नागनाथ वरगर यांचा सुद्धा मुलगा एक पोलीसमध्ये आहे. श्रीमंत पाटील अतिशय चांगलं या ठिकाणी. नाही तर आपल्या कसं आहे आता ह्या पोरांचं बघून ही पोरं सुद्धा प्रेरणा घेतात. नाहीतर तुम्हाला माहित आहे एखाद्या गावामध्ये सोन्या चांदीच्या दुकानात एखादा गेला कामाला का त्याच्या पाठीमागं सगळं गाव जाऊन त्या ठिकाणी सोना चांदीचं दुकानं टाकले, गाव झालं, ते सुद्धा चांगली गोष्ट आहे. पण आज चुडीकिंडी सारख्या गावामध्ये एक सेंटरिंगला गेला का त्याच्या पाठीमागं सगळ्यांनी सेंटरिंगला जाऊन आज चुडीकिंडी गाव सेंटरिंग लोकांचं गाव म्हणून ओळखलं जातं, सेंटरिंगदारांचं गाव म्हणलं जातं. ते आपल्याला पुसायचं आहे. आणि आपल्याला दत्ता पाटलासारखं मार्गदर्शन करणारे आपल्या गावात बरेचसे आहेत. त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर आदरणीय व्यासपीठ मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि ग्रामस्थ मंडळी, सर्वांना जय हिंद. भाषणाची सुरुवात कुठून सुरू करावं हे कळत नाही, पण तरी पण आपल्या भाषेत मी माझं भाषण व्यक्त करतो. खरं तर मी पहिला इंडियन आर्मीमध्ये भरती होताना पहिला मी इथंच गावामध्ये आपल्या सेंटरिंगला जात होतो. सर्वांना माहीत आहे, सेंटरिंग करत होतो. मला माहीत नव्हतं की मी ही करू शकतो, भरती करू शकतो. असंच गावातील 1-2 जण म्हटले की आम्ही नाही करू शकलो. खरं तर मी नाव घेऊ इच्छितो की किरण बुसनर यांनी मला सांगितलं की तू करू शकतो, आत्ता हे वय आहे, आता तू कर. त्यानं मला घेऊन गेला अकॅडमीमध्ये, कमांड अकॅडमी म्हणून पाडगावला आहे, तिथं घेऊन गेला आणि त्याने सांगितलं की आपण जाऊन बघून येऊ, जर पसंत पडली तर कर, नसेल तर राहू दे. तिथं गेल्यानंतर हे वातावरण भरतीचं बघितल्यानंतर मला वाटलं की खरंच भरती करून बघावं, एकदा 1-2 वर्ष बघावं, नाही झालं तर हायच हे. त्यानंतर आम्ही
अकॅडमीमध्ये गेलो. पहिल्यांदा खरं तर माझ्याकडं जाण्यासाठी म्हणजे असं काय प्लॅनिंग नव्हतं, पण मी गेलो. तिथं गेल्यानंतर जाताना 1 रुपया नव्हता खिशात, पण तिथं गेलो. गेल्यानंतर त्यांना सांगितलं 2 दिवसात पैसे भरतो. पैसे खरं तर माझ्याकडे खिशात रुपया नव्हता, पण मी, माझी मावशी असेल आणि माझे मामा या दोघांनी पहिल्या महिन्याचे पैसे भरले माझे. त्यानंतर घरातनं थोडे, मावशीकडून थोडे, काकाकडून थोडे, मामाकडून थोडे, असे जवळजवळ वर्षभर गेलं. आणि कोरोनामुळे थोडा भरती पुढे गेलती. त्यानंतर मी भरती दिली आणि पहिल्या भरतीला मी ग्राउंड एक्सलंट मारलं आणि रिटर्न मध्ये बाहेर पडलो. फायनल रिझल्टला नाव आलं नव्हतं. मी त्या दिवशी घरी होतो, पण त्या दिवशी असं वाटलं की भरती सोडून द्यावं आता. एवढ्या लास्ट एंडिंग पर्यंत गेलो, सगळं चांगलं होतं, ग्राउंड एवढं चांगलं मारलो, पेपर चांगला दिला, पण सिलेक्शन कसं काय झालं नाही. नंतर वाटू लागलं की पैशाचं वगैरे चालतं का काय. पण पुढच्या भरतीला एक भरती अजून करावं म्हणून गेलो. दुसरी भरती दिली. त्यामध्ये मेडिकल, फिजिकल, रिटर्न यामधून अनुभव आला की पैशाचा विषय नसतो. खरं तर आपली मेहनत कुठतर कमी पडली असेल असं वाटलं. आणि दुसऱ्या भरतीमध्ये मी सिलेक्शन झालो, आर्मीसाठी पात्र झालो. आणि नंतर मला ट्रेनिंग सेंटर भेटलं उत्तराखंडला. उत्तराखंडमध्ये ट्रेनिंग करून त्याच्यानंतर माझी फर्स्ट पोस्टिंग लेह लडाख या ठिकाणी पडली. तिथं पडल्यानंतर असं वाटलं की आता आपण डेंजर झोन मध्ये गेलो. लेह लडाख या ठिकाणी गेलो म्हणजे जवळजवळ पाकिस्तान आणि आम्हाला, खास करून आमच्या लोकेशनला, चीन बॉर्डर जवळ पडतो. तिथं मी लोकेशनला बघितलं पहिला मॅपला टाकून, तर ह्या खालच्या नकाशापासून वरच्या नकाशापर्यंत दिसू लागलं होतं. कधी मी सांगलीला पहिल्यांदा गेलतो, आता ते लेह लडाख पर्यंत जाणं मला वाटालं की असं वेगळ्या जगात चाललो. पण गेल्यानंतर तिथलं वातावरण बघितलं. -55-60 डिग्री पर्यंत टेम्परेचर होतं. पहिल्यांदा जानेवारी 2025 मध्ये तिथं पोहोचलो. पण तिथं पोहोचल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी त्यांना म्हणलो की मला तिथून सोडा, मला दुसऱ्या कुणीकडे तरी टाका खाली. कारण तिथे एवढं थंडी होती की आपण कपडे जर धुतले, जर वाळत घातले, तर ते कपडे तसेच पूर्ण असे, जसं ताट होतं पूर्ण, तसे ते ताटच राहायचे. त्याला गरम केल्यानंतर मग त्याचा बर्फ वितळायचा पाण्याचा, आणि नंतर ते कपडे तसेच गरमीमध्ये ठेवून सुकवावे लागायचे. एकदा सकाळी घातलेलं बूट संध्याकाळी उतरत होतं, कारण मध्ये आर्मीला तर बूट काढू शकत नाही. जर सकाळी बूट घातलं की संध्याकाळीच काढावं लागतं. पण तिथं बूट पण वेगळं असतं, पण त्या बुटातून सुद्धा थंडी बिलकुल सुद्धा राहत नाही. पण तसंच 2-3 महिने गेल्यानंतर नॉर्मल झालं बॉडी, तिथले मधलं वातावरण सेट झालं. आणि तिथं आता माझी 2.5 वर्ष सर्व्हिस पूर्ण झाली. आणि त्यानंतर मी विचार केला, मागच्या 1 वर्षामध्ये विचार केला की आर्मीमध्ये केल्यापेक्षा पोलीसमध्ये केलं तर गावच्या जवळ राहील. आणि माझा भाऊ प्रमोद, त्याला मी सांगितलं की तू आता भरती कर, पहिला सुरुवात कर. नंतर माझी पहिल्यांदा सुरुवात करताना मला माहित नव्हतं की मी पोलीस भरती करू शकेल. मला वाटत होतं चुकून जर आर्मीत झालो तर झालो, नाही तर यायचं माघारी. पण आर्मीत झालं. त्यानंतर कळलं की आपण पोलीस भरती करून बघू. पहिली भरती जेव्हा मी बाहेर पडलो, त्यानंतर मध्ये पोलीस भरती आलती. त्यावेळी थोडा पोलीस भरतीचा अभ्यास केला आणि त्या पिरियडमध्ये मी पोलीस भरती दिली. पण तेव्हा मी 6 मार्कांनी राहिलो होतो. मग तेव्हा थोडासा अनुभव आलता मला. त्यावेळी मी तो अनुभव आणि आता आर्मीचं थोडं तिकडचं बघून अभ्यास करायचं नियोजन केलं. आणि त्या थंडीमध्ये मी अभ्यास ड्युटीवर असताना, जरी इथं गाव आहे तर तिकडं पलीकडे जुन्या मारुतीपर्यंत तिथं असायचं पोस्ट
इथून कोण तर जेवण घेऊन येणार तिकडं मध्ये, आणि काय होतं की काय असं होतं. पण त्या ठिकाणी मी तिथं ड्युटी करत असताना अभ्यास केला, आणि खरं तर पोलीस व्हायचं माझं स्वप्न नव्हतं, पण मला पहिल्यांदा माहीतच नव्हतं की मी काय करू शकतो. पण नशिबानं किंवा असं माझी स्वतःची कॅपॅसिटी मला माहीत नव्हती, पण मी करू शकलो. आणि इथं कार्यक्रम घेतलेले दत्ता बावडे साहेब यांनी कार्यक्रम घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. माझ्यासोबत अजून सुनील सर आहेत. सुनील सर सुद्धा माझ्यासोबत अजून ऑन ड्युटी आहेत, तिथंच वाचतो. आम्ही सोबतच सुट्टीला आलो, 1-2 दिवसाच्या मागं पुढे असतो, आणि ते पण आता जातील आमच्या सोबतच आम्ही जाणार आहे. ते सुद्धा आमच्या लोकेशनला म्हणजे 50-100 मीटरचं अंतर, एवढ्या अंतरामध्ये आम्ही राहतोय. त्यांनी सुद्धा त्यांना कॉल केला की कार्यक्रम आहे असा या म्हणून, ते सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांच्याबद्दल मी आभार मानतो. आणि सर्व ग्रामस्थ मंडळी, आपल्यातील प्रत्येकाला हे माहीत नसतं की मी करू शकतो, पण ज्याला कोणाला थोडं जरी मनातून वाटलं की मी करावं, थोडं तरी मनातून वाटलं की ज्यानं करावं, त्यानं माझ्याशी थोडं बोलावं. मी त्याला सर्व मार्गदर्शन करेन. आणि अजून काय या भाषणातून चुकलं असेल तर माफी असावी सर्वांना. एवढेच माझे 2 शब्द बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मेजर साहेब, धन्यवाद. अतिशय आपल्या जीवनावर घडलेल्या प्रसंगावर अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद. जमाने भर में मिलते हैं आशिक कई, जमाने भर में मिलते हैं आशिक कई, मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता, मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता. नोटों में भी लिपट कर सोने में सिमट कर मरे हैं कई, नोटों में भी लिपट कर सोने में सिमट कर मरे हैं कई, मगर तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता, मगर तिरंगे से खूबसूरत कोई कफन नाही होता. आणि आता आपल्या भावंडाचं म्हणजे ज्याचं इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन झालं, 7 महिन्याचं ट्रेनिंग कंप्लीट करून आले, आणि ते सत्कार मूर्ती म्हणून प्रमोद संतराम पाटील, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. हॅलो, सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो की कार्यक्रमासाठी सर्व अडचणीतून उपस्थित राहिलेले, जसे की आपल्या मंचावर उपस्थित राहिलेले सर्वांचे आभार मानतो. की आता पुढील सांगायचं म्हटलं की आता जसा माझा ट्रगल सांगायचं म्हटलं तरी मी सुरुवातीला या मराठी शाळेमध्ये शिकलो. तिथून पुढं मी शाळेला चोरचीला गेलो. तिथून काही दिवस कुंभारीमध्ये शिकलो. कॉलेज चोरचीमध्ये कंप्लीट केलं. 10वी कुंभारीमध्ये कंप्लीट केली. जसं 10वी मध्ये शिकत असताना आता जसं परिस्थितीमध्ये जरा अडचण असल्यामुळं कामाला जावं लागलं. सेंटरिंग मध्ये सुरुवातीला गेलो. सेंटरिंग कंप्लीट करत करत सेंटरिंग जसं कामाला जात होतो तसं परत ना रोप लावायचं पोर जात होती, त्यांच्यासोबत रोप लावायला गेलो. परत म्हणजे माझं मोठा भाऊ म्हणजे जसं त्याला समजलं की आता आर्मी आपलं पोलीस भरतीचं प्रॅक्टिस करावं, भरती क्षेत्रामध्ये जावं. तो भरती क्षेत्रामध्ये गेला. त्यानं भरती क्षेत्रामध्ये जात असताना काही जणांचा सल्ला घेतला, जसं काय असतं भरती क्षेत्रामध्ये काय काय असतं. तो भरती क्षेत्रामध्ये गेला आणि तो भरती झाला. जास्त काय मी बोलू शकत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मेजर साहेब. जत पंचायत समिती सभापती मॅडम सौ अर्चनाताई नाथा पाटील आपलं 2 शब्दात मनोगत व्यक्त. नमस्कार. व्यासपीठावर बसलेले मान्यवर आणि गावकऱ्यांना आभार मानते. बराच वेळ बसले ते आणि माझ्या भगिनीही बराच वेळ बसले ते आणि हे तिघाही
दोघंही भावाचेही आभार मानते आणि अरविंद कुंभारे याचंही अभिनंदन करते, हे तिघाचंही अभिनंदन करते. आणि माझे भाऊ उशीर बसलेत, त्यांना खूप उशीर झालेला आहे, ते सत्कार करावा हीच विनंती करते. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो. या तिन्ही सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यासाठी प्रथम DJ Asif SK